ठरावांचं मी आपल्या समोर वाचन करतोय। या ठरावांना एकत्रितरित्या आपण संमती द्यायची। 11 ठराव आहेत एकूण, एकत्रितरित्या संमती द्यायची आहे। पहिला ठराव आहे, वारकरी संत परंपरेला अनुसरून स्त्री पुरुष समानतेचा समान नागरी कायदा करा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू कोड बिल निर्माण केले, त्याला तेव्हा स्वीकारण्यात आले नाही। नंतर त्या कायद्याचे अनेक छोटे छोटे तुकडे करून वेगवेगळे कायदे मंजूर करण्यात आले। त्यामध्ये हिंदू विवाह कायदा जो 1955 मध्ये मंजूर करण्यात आला, तो सर्व हिंदूंसाठी करण्यात आला नाही। त्यामध्ये फक्त वैदिक पद्धतीच्या लग्नांना कायद्याने मान्यता देण्यात आली, परंतु बहुजनांच्या लग्न पद्धती, परंपरा आणि अधिकार यांची दखलही त्या कायद्यात नाही। यास्तव परंपरेचा अर्थ लावण्याचा अधिकार कोर्टांना देऊन बहुजनांना कोर्टाच्या मर्जीवरती सोपवण्यात आले। आज रोजी शीख, जैन, बौद्ध धर्मातील लोक व इतर पंथ यांच्याकडून स्वतंत्र धार्मिक कायद्याची मागणी केली जाते। त्याचबरोबर आदिवासी बांधवांचे निसर्गाशी देवत्वाचे नाते आहे। त्या संदर्भात आजपर्यंत कुठलाही कायदा करण्यात आलेला नाही किंवा त्यांना मान्यता देण्यात आलेली नाही। हिंदू विवाह कायदा 1950 कलम 2 पोटनियम 22 आर्टिकल 366 प्रमाणे केंद्र सरकारने राष्ट्रपतींच्या सहीने वटहुकूम काढत नाही तोपर्यंत हिंदू विवाह कायदा आदिवासींना लागू होऊ शकत नाही। शासनाने हिंदू कोड बिल तोडून मोडून जे मंजूर केले व त्यातून काही प्रश्न निर्माण झाले। या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समान नागरी कायद्याची मागणी केली आणि शासनाने जबाबदारी दिल्यास त्या कायद्याचे प्रारूप तयार करण्याची इच्छा राज्यसभेत त्यांनी बोलूनही दाखवली होती। स्वातंत्र्याची 65 वर्ष ओलांडल्यानंतरही सर्वांना एकत्रित बांधणारा समान नागरी कायदा अजून शासन निर्माण करू शकले नाही। ही परिषद असा ठराव करते की या सरकारने समान नागरी कायदा करावा व त्यामध्ये स्त्री पुरुष यांचे समान अधिकार असावेत। त्यात दत्तक घेण्याची तरतूद, घटस्फोटाचा अधिकार, घटस्फोटित महिलेला नवऱ्याच्या संपत्तीत अर्धा हिस्सा मिळण्याची तरतूद असावी व समाजातील ज्या चालीरीती आणि पद्धती राज्यघटनेशी विसंगत नाहीत अशांना मान्यता देणे व संतांच्या परंपरेला मध्यवर्ती मानून हा कायदा असावा। ही परिषद असा ठराव करते की मुस्लिम समुदाय समान नागरी कायद्याला ते संमती देत नाहीत तोपर्यंत त्यांना तो लागू करू नये। अशा पद्धतीचा वारकरी संत परंपरेला अनुसरून स्त्री पुरुष समानतेचा समान नागरी कायदा करा, अशा पद्धतीचा पहिला ठराव आहे।